एक सिंगल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने 27 धावा धाव फलकावरती आहेत. अतिशय दर्जेदार लढती तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. आपण पाहतो 1 ऑगस्ट सुरुवात अत्यंत चांगली आहे. यावेळेस आपण पाहतोय बेस्टामिंग स्ट्रोक आणि स्वतः गोलंदाज या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. कॉट अँड बोल्ड फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. आणखीन एक धक्का लागेल. टीम मोठी देसाई खोणी संघाला फलंदाज बाद. तब्बल 5 फलंदाज या ठिकाणी माघारी परतलेत. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय खोणी मोठी देसाई या संघाच्या वतीनं. धावसंख्या धाव फलकामध्ये आपण जर पाहिली तर 27 धावा आहे. फार कमी धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी दयनीय अवस्था नक्कीच म्हणावी लागेल या मॅचमध्ये. शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. लाईन चांगली आहे. अगदी आपण पाहतोय थोडंसं चेंडू पडल्यानंतर राईज झाला आणि बॉटम पॅडच्या मधोमध हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होती. चांगली गोलंदाजी. कमालीचं षटक आहे. कमालीचं षटक म्हणावं लागेल. स्लॉगरच्या षटकामध्ये धावा यायला हव्यात तिथे धावा मात्र पूर्णपणे रोख लावलाय, ब्रेक लावलाय या धावसंख्येवरती. अलॉंग द कार्पेट बॉल चालला बेड विकेटच्या दिशेने. अगदी आपण पाहतोय शतक त्या ठिकाणी सज्ज आहे. एकच धाव मिळेल. प्रोटेक्शन त्या ठिकाणी अवेलेबल आणि एका धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. बॅटिंग करत असताना बॅटर अजय आणि त्याच्या साथीनं आकाश, 2 खेळाडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंडच्या रूपानं फलंदाज होईल बाद. आकाशला देखील माघारी परतावा लागेल. आणखीन एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन. टीम खोनी मोठी देसाई संघाला लागणारा आणखीन एक धक्का. तब्बल 6 फलंदाज या ठिकाणी बाद झाले. 28 या धावत संख्येवरती. धावा 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि आता शेवटच्या अंतिम स्लॉगरच्या षटकामध्ये धावा यायला हव्यात असा प्रयत्न इथून करावा लागेल या मॅचमध्ये. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एक सामना जिंकून पुढे सरकलेले हे 2 संघ आपण पाहतोय. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवरती आक्रमण केलंय. स्वागत से करेंगे सबका स्वागत हे सांगत असताना बॅट्समन अजय उत्तेकरच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. मागच्या मॅच मध्ये याच गोलंदाजाने 27 धावा तब्बल खर्च केल्या. तोच बंटी आता बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. पहिल्या बॉल वरती त्याच्या आक्रमण केलं आणि षटकारांनी या षटकाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. चांगली गोलंदाजी आणि त्याच्या विरोधात आक्रमण यावेळेस म्हणता येईल. बॅटिंग करत असताना टीम मोठी देसाई आणि खोणी
40 धावा फलकावरती. पुन्हा एकदा एक षटकार आपण अजय उत्तेकरच्या बॅटमधून पाहिला. शेवटचे अंतिम 3 चेंडू बॅलन्स आहेत आणि कदाचित चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहावं लागेल. जे पवार सर, जे पी पॅनलचे सर्व आणि पुन्हा पठाण सर, दोन ऑफिशियल पंच जे पी पॅनलच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी या जे पी पॅनलच्या खांद्यावरती आणि सलग 4 दिवस ते आमच्या समवेत या ठिकाणी जॉईंट असतील. वाईट बॉल आणि हिट विकेट फलंदाजा ठिकाणी बाद घोषित करण्यात आला. अजय उत्तेकरला परतावा लागेल. एक अतिरिक्त धाव जरूर मिळेल. अत्यंत चांगली माहिती ऑफिशियल पंचांच्या पर्यंत पोहोचवत असताना षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं चालू आहे. अंतिम षटक आणि अंतिम षटकातील शेवटचे 2 चेंडू, शेवटचे 3 चेंडू बॅलन्स आहेत. अगदी आपण पाहिलं तर फलंदाज या ठिकाणी बाद झाला. हिट विकेट आणि अतिरिक्त धाव त्या ठिकाणी देण्यात आली. एक्स्ट्राची एक 41 धावा फलकावरती आहेत. शेवटचे अंतिम 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज बंटी. नक्कीच आपण पाहतोय या दरम्यान बॉल चालला लॉंग ऑफला. जबरदस्त आक्रमण करत असताना आपण पाहतो आता सरपराच्या बिल्ला या येथील 6 धावा टीम खोणी बोटी देसाई संघासाठी. याच दरम्यान आपण पाहतोय रायगडचा एक सुपरस्टार खेळाडू अर्थातच योगेशजी पवार या खेळाडूचं या ठिकाणी आगमन होत आहे, ज्याला नुकताच बँड्रा येथे धर्मवीर चषक जी स्पर्धा झाली तर या सीझन मध्ये त्याला इलेक्ट्रिक बाईक मालिकावीरचा किताब म्हणून मिळाली होती. तर योगेश पवार या खेळाडूचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. छत्रपती सीसी कुळगाव संघाच्या वतीने योगेशजी पवार या खेळाडूचं हार्दिक मनपूर्वक स्वागत बदलापूर नगरीमध्ये. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचं हे क्रीडांगण तुम्ही पाहताय खरबाई गावाचे क्रीडांगण आहे आणि अत्यंत सुरेख ऐतिहासिक क्रीडानगरी आणि या क्रीडानगरीमध्ये चालू असलेले अत्यंत सुरेख सामने आपण या ठिकाणी अनुभवतो. अत्यंत सुंदर मॅचेस या ठिकाणी आपण पाहतो. सेकंड राऊंडचा पहिला सामना आहे आणि पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तब्बल 49 धावा या धावफलकावरती आहेत आणि 50 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते आशेले खडे गोलवली या संघासमोर. टॉस साठी आपण इन्व्हाइट करू. नेक्स्ट मॅच दानिव मांडा आणि त्यांना फाईट करेल मोहाची वाडी आणि चिंचपाडा याही संघाच्या संघनायकाला विनंती आहे. 2 गाव 1 संघ अशी संकल्पना या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. नगरसेवक चषक 2024 आदरणीय रमेशजी जनार्दन सोळशे साहेब माजी नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक दर्जेदार स्पर्धा तुम्ही या ठिकाणी अनुभवता. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती, आपण टॉससाठी लगेच रिपोर्ट करा. दानिव मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे मोहाची वाडी आणि चिंचपाडा याही संघाच्या संघनायकाला विनंती, आपण टॉससाठी लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. 50 धावसंख्येचं लक्ष या मॅचमध्ये आणि 50 धावसंख्येचं लक्ष कशा पद्धतीने चेस करेल की या धावा डिफेन्स करेल याची सर्व सूत्र तुम्हाला येणाऱ्या सेकंड इनिंगमध्ये ऐकायला मिळतील. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण परिवर्तन करू, ज्यांचा आवाज आज संपूर्ण दिवसभर तुम्हाला ऐकायला मिळेल. आमच्या समवेत असतील कल्याण डोंबिवलीचे एक
सुप्रसिद्ध यंगस्टर समालोचक आमचे अत्यंत जवळचे मित्र प्रथमेश ठाकूर सरांना तुम्ही ऐकणार आहात। या ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये। विनंती आहे टॉससाठी यायचं मोहाची वाडी आणि चिंचपाडा याही संघाला विनंती आहे की आपला कर्णधार लगेच आपण आमच्या समालोचन कक्षाच्या समोर आपण पाठवायचं आहे। थँक्यू सो मच महेश धुले सर, आपल्या मनापूर्वक आभार। छत्रपती क्रिकेट क्लब कुळगाव आयोजित नगरसेवक चषक 2024 भव्य रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम। प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये व भव्य आकर्षक नगरसेवक चषक। द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 व भव्य नगरसेवक चषक। तृतीय पारितोषिक व तृतीय पारितोषिक जर आपण पाहिले तर तब्बल 25,000 रुपये व भव्य आकर्षक नगरसेवक चषक आणि त्याचप्रमाणे चतुर्थ पारितोषिक 12,500 व भव्य आकर्षक चषक। अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय आज। 2 गाव 1 संघ हा फॉर्मॅट आपण आज अनुभवतोय। अत्यंत चांगल्या मॅचेस देखील आज आपण पाहिल्या। सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच आपण अनुभवतोय। कडे गोलिवले अशेले बनाम कोणी मोठी देसाई मध्ये 50 धावांचं टार्गेट आहे। 50 धावांचं लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून दोन्ही संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात। ओपनिंग पेअर आली आहे मैदानाच्या आतमध्ये। रोहित भालेराव स्ट्रायकिंग इन वरती अर्थात किडनी। पहिलाच बॉल अगदी ऑनसाइडला वळवला गेलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय। डीप मध्ये लॉंग ऑनला सरफराज तिथे एक धाव मिळेल। सिंगलने सुरुवात झाली आहे। गोलंदाजी मार्क वरती संदेशला आपण पाहतो। षटक क्रमांक पहिलं 50 धावांचं टार्गेट आहे। बॉलिंग अटॅक इथे देखील खूप चांगला आहे मोठी देसाई टीमचा, त्यामुळे मॅच तर चांगली होईल। संदेश गोलंदाजी मार्कवर नाही नाही नक्कीच रिदम मध्ये थोडे चुकतायत। आय थिंक क्रॅम्प पायात आलाय। नाही संदेश टाकू शकता का? नाही येस आय थिंक बॉल तर सोडलाय। त्यामुळे आता ओव्हर दुसऱ्या गोलंदाजाला कंटिन्यू करावी लागेल। रबर बॉल क्रिकेट पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय सध्या। पाऊस अगदी काही क्षणासाठी येतोय पुन्हा जातोय, कारण आज फारसा पाऊस आपण पाहिला नाही। मॅचेस धावांचा पाऊस पहिल्या मॅच मध्ये पडला, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं धावसंख्या तितक्याशा झाल्या नाहीत। दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच आपण पाहतो आणि इथे देखील आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये 5 ओव्हरच्या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 49 धावा धावफटलावरती लागल्या। 50 धावांचं टार्गेट आहे।
मध्ये दाखल झाले. षटक पहिलं या संदेशला आपण पाहतोय. पायाला दुखापत आहे, कदाचित पुन्हा गोलंदाजीसाठी तो सज्ज होतोय. ही जिद्द आहे, प्रत्येक खेळाडूला ही महत्वाची देखील आहे. सेल्फलेस अप्रोच खूप इम्पॉर्टंट आहे. ॲज अ क्रिकेटर, टेनिस बॉल क्रिकेटर जर तुम्ही आहात, सेल्फलेस अप्रोच खूप इम्पॉर्टंट आहे आणि टीम वर्क, टीम एफर्ट्स देखील खूप मॅटर करतात. आणि सध्या आपण पाहिलं तर हलकीशी दुखापत पायाला झाली असेल तरी देखील त्याला खेळायचं. त्याला माहिती आहे इम्पॉर्टंट मॅच आहे. 50 धावसंख्या आपला बॅटर्स तितक्या बनवल्या नाही आहेत, त्यामुळे जबाबदारीने इथनं गोलंदाजांना खेळ करायचा. ऑन साइडला ऑफ ट्रॅकरला पाठवलं, मिड विकेटच्या बाहेर आलाय. या इनिंग मधला पहिला दमदार षटकार. शुभमचा बॅटमधून आलेला भव्य षटकार ऑन साइडला पूल केला आणि सक्सेसफुल. आता गती थोडी कमी झाली आहे संदेश आणि त्याचा मला तर वाटतं ॲडव्हान्टेज मिळेल बॅटर्सला. पाऊस आला तर कदाचित संदेशला त्याची साथ मिळेल, पण सध्या जर आपण पाहिलं तर षटकार आलाय स्ट्रायकिंग इनवरती शुभमच्या बॅटमधनं. 50 धावांचा टार्गेट आहे प्रति षटकामागे. 10ची सरासरी तुम्हाला गाठायची. एखादा मोठा फटका ती सरासरी गाठण्यामागे तुमचं काम पूर्ण करेल. गती कमी झाली आहे, दिशेवरून नियंत्रण पूर्णपणे चुकलेलं आहे. पंच वळालेत, पुन्हा पठाण सर इशारा करतात. व्हाईट बॉलचा +1 म्हणजे 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल जर आपण पाहिली तर स्कोर बोर्डवरती आता 9 या आकड्यावर. षटकार सिंगल, व्हाईट +1 कठीण होईल. धावसंख्या जर अशा जात राहिल्या तर मात्र मॅच इथनं जिंकणं कठीण होईल, कारण 10ची सरासरी प्रति षटकामागे रबर बॉल क्रिकेट फारसं कठीण नाही आहे कार्य फलंदाजांसाठी. शॉर्ट रनअप, लॉफ केलाय आणि पाठवलाय पुन्हा लॉंग ऑनच्या बाहेर. स्टँड ऑन दिस पास. काय फटका आपण पाहिला, सुंदररित्या एक्झिक्यूट केला गेला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. शॉर्ट रनअप सध्या संदेश गोलंदाजी करतोय. येस, जागेवरून अगदी डिलिव्हर केला लॉंग ऑनच्या बाहेर. यावेळेस समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. फटका हा देखील चांगला आणि बॉल हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. पुन्हा एकदा आणखीन एक आक्रमक षटकार. आता महाग ठरतोय, थोडा महाग ठरतोय संदेश. 50 टार्गेट आहे. पहिली ओव्हर, धावसंख्या तब्बल 21 वर. मॅच जवळपास फिनिशच करण्याचा प्रयत्न लवकर आहे किडनीचा, कारण यापूर्वी आपण पाहिलं शुभमच्या बॅटमधनं एक षटकार आले आणि आता रोहित भालेरावचा बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला बॉलला गेला, डीप मध्ये मिस्टेक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेझी क्रिकेट आणि परिणाम त्याचा मात्र आपण पाहतोय चौकार आलाय. 4 धावा. टीमची टोटल आता आपण पाहिली तर 25-25. अर्धा पल्ला पार पाडलाय कडे गोळिवली ऑस्ट्रेलिया संघानं. समोरच्या दिशेने खेळला गेलाय अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला बॉल. एकच धाव मिळेल. स्ट्राईक हवी आहे रोहितला आणि शेवटच्या बॉलवरती मिळाली एक सिंगल. षटक पूर्ण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती. आता येणारे 24 बॉल आणि येणाऱ्या 24 बॉल मध्ये गरज असेल ती 24 धावांची. रनबॉल इक्वेशन आहे. मॅच जे आता आपण सध्याच्या घडीला पाहिली तर पूर्णपणे झुकली आहे ऑस्ट्रेलियाकडे गोलिवलीच्या बाजूनं. मिस टायमिंग, बॉल हवेत. स्वतः यशी रक्षक पुढे आला. सोपा झेल. रोहित भालेराव बॅक टू द डगआउट. इम्पॉर्टंट विकेट या मॅचची. रोहित बॅक टू द डगआउट. येस, टॉससाठी या मांडा धानीव आणि मोहाची वाडी चिंचपाडा. चला लवकर या टॉससाठी विनंती आहे. सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे एखादा प्रतिनिधी किंवा कॅप्टन इथे उपस्थित असाल तर आपण लवकरात लवकर टॉससाठी या.
अजय बॉलिंग ट्रॅकवर समोर लॉफ केलंय. व्हॉट अ शॉट, चाबूक शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. पाठवला हा बॉल देखील लॉंग ऑनच्या पलीकडे. आणखीन एक धमाकेदार षटकार. मॅच असं वाटते कुठेतरी लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न कडे गोलवली अशय संघाचा आपण पाहतो. ऑनसाईडला पूल करण्याचा प्रयत्न सफल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल डॉट. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवला गेला. लॉंग दी कापेट, लॉंग ऑनला इमान शुभेत. एकच धाव मिळेल. दानिव मांदाचे कॅप्टन आपण या प्लीज. विनंती असेल. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर तब्बल 32 वर धावफलक आहे. 32 33 आहेत. 33 स्कोरबोर्ड मध्ये थोडे चेंजेस आहेत. पुन्हा एकदा ऑनसाइडला बॉलला गेला. डीप मध्ये फिल्डर मिस्टेक. निसटला चेंडू हातातून आणि जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम, बहारदार आयोजन आणि त्यामध्ये रंगतदार मॅच. संदेश थोडी दुखापत आहे. फास्ट बॉलर असलं तर बॅक पेन, नी पेन, शोल्डर पेन या सगळ्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावंच लागतं. फास्ट बॉलर असणं सोपं नाही आहे आणि प्युअर बॉलर असणं खूप सोपं नाही आहे खरं तर. अजय उत्तेकर गोलंदाजी मार्कवरती लॉफ करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलने सुरुवात केली अजय उत्तेकरनं. ऑन साइडला लॉफ केलंय. हवेशी संपर्क साधत असताना, हवेशी वार्तालाप करत असताना ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनचा बाहेर फेकलाय चेंडू. 6 धावा. अजूनही 7 धावांची गरज आहे. 43 ऑन बोर्ड. 50 टार्गेट. 43 झाल्यात. सोडून दिलाय. राऊंड द लेग्स आलाय. व्हाईट बॉल असेल का? पंच आता वळतात. येस, व्हाईट बॉल. थांबले होते. मुन्ना सरांना माहिती आहे की जर इथून कदाचित एखादी एक्स्ट्रा गेली आणखीन तर ते देखील पाहणं गरजेचं आहे. या लहान लहान गोष्टी आहेत. ॲज अ अंपायर खूप महत्त्वाच्या असतात. यावेळेस शॉर्ट थर्ड मॅनमध्ये बॉल आहे आणि रनआउटची विकेट मिळू शकते. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे स्वतःची विकेट सोडत असताना फलंदाज होईल बाद. बॉल तयार. ऑन साइडला पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. ही एकच धाव इथे असणार आहे आणि सिंगलने धावसंख्या मात्र आपण पाहिली तर लेग 22च्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. टीमची टोटल आता आपण पाहतोय तब्बल 45 आकड्यावरती आता मात्र 5 धावांची गरज आहे. 5 धावांची अजूनही गरज आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आता मात्र आपण पाहतोय समीरला. अजय उत्तेकरचा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. रिव्ह्यूची मागणी केली.
वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा आणखीन एक व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील आय थिंक कॉल केला. येस, जय सरांचा इशारा आपण पाहतो. 1 फॉर दी ओव्हर. शॉर्ट ऑफ लेंथ होता, फाईन लेगचा बाहेर पाठवलाय आणि आपल्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली आहे. सामना संपलाय आणि मॅच इथे जिंकली आहे ती आशिले कडे गोलिवली या संघानं. व्हेरी वेल प्लेड बॉयज, अभिनंदन. 50 धावांचं टार्गेट सहजरित्या चेस केलं त्या आशिले कडे गोलिवली या संघानं. अभिनंदन. आणि हार्ड या स्पर्धेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवल्याबद्दल आपल्या कौतुकाने आभार. टीम खोनी मोठी देसाई. चला, मांडाचे कॅप्टन आपण